आपल्याला पारंपरिक मालवणी पद्धतीची खापरोळी हा पदार्थ मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। ह्या वाटीने मापून 3 वाटी मी तांदूळ घेतला आहे, जाडसर तांदूळ घेतला आहे। याच वाटीने मापून मी उडीद डाळ 1 वाटी घेतली आहे, अर्धी वाटी मी चणा डाळ घेतली आहे आणि 2 चमचे मी याच्यामध्ये भिजत टाकताना मेथीचे दाणे टाकले आहेत। हे उडीद डाळ, चणा डाळ आणि मेथी हे मी एकत्र रात्री भिजत टाकले। ओके, याला 8 ते 10 तास चांगली डाळ भिजून झालेली आहे आणि हे जाडसर 3 वाटी तांदूळ मी रात्री भिजत टाकले। आता आपण मालवणी पद्धतीची खापरोळी कशी बनवायची ते बघणार आहोत। आता हे मी जाडसर तांदूळ मी जाडसरच वाटून घेणार आहे मिक्सरला आणि ह्या डाळी मिक्स केलेल्या आहेत त्या मी बारीक वाटून घेणार आहे। चला तर आता आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरला वाटून घेऊया। हे तांदूळ मी रात्री स्वच्छ 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आणि झाकून ठेवले होते। डाळ पण मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि झाकून ठेवली आहे। आता वाटण्यापूर्वी डाळ आणि तांदूळ धुवायची आपल्याला गरज नाही आहे, कारण सेम स्वच्छ धुवून घेतल्यामुळे तसेच मी ते आता वाटून घेणार आहे। हे पहा, मिक्सर मध्ये मी तांदूळ घेतले आहेत। आता मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहे। हे पहा, तांदूळ मी आता जाडसर वाटून घेतले आहेत। आता मी डाळ पण तशा प्रकारे बारीक वाटून घेणार आहे। हे पहा, आपली आता डाळ पण छानपैकी वाटून झालेली आहे। हे बघा, आता जाडसर वाटून घेतले आहे। त्याच्यामध्ये हळद टाकली आणि त्याच्यामध्ये आता मी मीठ ऍड करणार आहे। मीठ ऍड करून झाल्यानंतर हे चांगलं मी आता फेटून घेणार आहे। तुम्ही हाताने किंवा चमच्याने पण ते मिक्स करू शकता। चांगलं फेटून खोलगट भांड्यामध्ये ठेवून द्यायचं। भांडं जर छोटं घेतलं तर आपलं पीठ आलं तर बाहेर पडू शकतं, म्हणून आपण खोलगट मोठं भांडं घ्यायचं आणि छानपैकी फेटून ते 8 तास ठेवून द्यायचं फॉर्मेट व्हायला। फॉर्मेट होऊन 8 तास झाले की छानपैकी आपलं पीठ येणार। मग आपण जाळीदार छानपैकी त्याचे खापरोळी बनवणार आहोत। आता खापरोळी म्हटली तर त्याच्याबरोबर आपल्याला चहा किंवा दूध आपण नाही घेत। मालवणी पद्धतीमध्ये खापरोळी म्हटल्यानंतर आमच्या गावाकडे नारळाचा रस हा केलाच जातो। त्याच्यामुळे मी पण आज तुम्हाला पारंपरिक पद्धतीच्या खापरोळी बरोबर मी तुम्हाला मालवणी पद्धतीचा नारळाचा रस किंवा खोबऱ्याचा रस कसा करायचा ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। असं चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आणि ह्याला झाकण ठेवून 8 तास ठेवून द्यायचं। हे पहा, मी खापरोळीचं पीठ ठेवलं होतं हे कसं छानपैकी आलंय बघा। एकदम डब्बा पूर्ण माझा भरलेला आहे। मी अर्धा डबा ठेवला होता। हे बघा, छानपैकी पीठ आलंय। ह्याच्यात मी हळद मीठ ठेवतानाच सगळं घालून घेतलं होतं। आता फक्त मी याच्या खापरोळ्या बनवायला घेणार आहे। बघा कसं छानपैकी आलंय। हे पहा, आता इथे मी भिडं ठेवलं आहे। मी भिडं ठेवते, तुम्ही नॉर्मल आपला नेरलेपचा तवा असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे खापरोळी करू शकता, पण माझ्याकडे माझ्या सासूचं ऑलरेडी हे तवा भिडं आहे त्याच्यावर मी ही खापरोळी करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे थोडं तूप लावून घेणार आहे। हे त्याच्यासाठी तूप मी चमच्याने पण तुम्ही लावू शकता किंवा ही नारळाची जी किशी आहे त्याचा वापर करून गावाकडे हे पेढ्याला लावून खापरोळ्या करतात, तशा प्रकारे मी हे करणार आहे। हे पहा, आपलं भिडं आता तापलेलं आहे। आता गॅस मी मंद केला आहे
आणि गॅस भिड्याला मी आता तूप लावून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे किशीला तूप लावून नारळाच्या आपण त्याला असं हे पहा आता आपण याच्यामध्ये खापरोळी करायला घ्यायची आहे. या पळीने मी असं पीठ टाकते. थोडी जाडसरच बनवायची, आपल्याला रसाबरोबर खायची आहे, पातळ बनवायची नाही. त्याला छानपैकी जाळी पडेल. त्याच्यावर मी आता हे झाकण ठेवणार आहे. झाकण खोलून बघूया. छानपैकी जाळी पडलेली आहे पातळीला. आता आपण ह्याला अलगदपणे अशी पलटायची. ही पहा किती सुंदर गोल्डन कलर आला आहे बघा. वाव, छान. ही माझी पहिली खापरोळी तयार झालेली आहे. हे पहा, आपली खापरोळी तयार झालेली आहे. आता हे असं ह्याच्यावर आपण जाळीवर ठेवून द्यायचे. आता दुसरं आपण पुन्हा एक किशीने आपण तूप लावून घेणार आहोत आणि दुसरी पण आपण खापरोळी अशाच प्रकारे बनवून घेणार. हे पहा, अशा प्रकारे करून याला आता नंतर जाळी पडेल. याला आपण आता झाकण ठेवणार. अशा प्रकारे सर्व आंबोळ्या मी करून घेणार आहे. तर दुसऱ्याचं पण झाकण काढून पाहते मी. हे बघा, छानपैकी जाळी पडलेली आहे. दुसऱ्याला सुद्धा ते पण मी आता परतवून घेणार आहे. वेड्याला अजिबात चिकटत नाही. मस्त छान ब्राऊन कलर याचा सुद्धा आलेला आहे. याच्यावर आता 2 मिनिटासाठी 1 सेकंदासाठी मी झाकण ठेवते. अशा प्रकारे आपण सर्व खापरोळ्या करून घेणार आहोत. चला तर फ्रेंड, आता आपण ओल्या नारळाचा रस बनवणार आहोत. कारण आता मी खापरोळी बनवली आहे, त्याच्याबरोबर ओल्या नारळाचा रस आपल्याला हवा आहे. त्याची आता मी तुम्हाला साहित्य दाखवते. इथे मी नारळ मी किसून घेतला आहे. इथे मी अर्धे ती पाऊण वाटी गूळ घेतला आहे. चवीसाठी मी एक विलायची पावडर घेतली आहे आणि थोडं चवीसाठी मी मीठ घेतलं आहे. आणि इथे कोमट पाणी घेतलं आहे. आता कोमट पाणी आणि किसलेला नारळ आपण एकत्र करून ते वाटून घेणार आहोत आणि त्याचा आपण रस काढणार आहोत. चला तर आता आपण कृती करूया. आता आपण इथे ओला नारळ किसून घेतलेला आहे, तो मिक्सर मध्ये टाकते मी आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी ओतते. आता हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे. हे पहा, इथे मी कोमट पाणी आणि किसलेलं खोबरं बारीक वाटून. आता हे मी वस्त्रगाळ करून घेणार आहे. फडक्यामध्ये पातळ स्वच्छ मलमलता कपडा आहे, त्याच्यामध्ये मी गाळून घेणार आहे. तुम्ही तुमच्या चाळणीने पण गाळू शकता. अजून एकदा मी तो गाळलेला किस आहे तो आणि पुन्हा एक पेला मी कोमट पाणी घातलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेते आणि ते पण मी फडक्याने गाळून घेणार आहे. हा बघा, असा मी आता ओल्या नारळाचा रस काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. हे पहा, चवीसाठी फक्त मी मीठ टाकणार आहे, फक्त चवीसाठी. आणि ही चवीसाठी ही पहा विलायची पावडर. आता ह्याला आपण ढवळून घ्यायचं. हे पहा, असं आता आपण याला ढवळून घ्यायचं. हे गूळ विरघळेपर्यंत आपण याला ढवळायचं. मग गूळ विरघळल्यानंतर ह्याच्यात
बघा कलर येण्यासाठी थोडीशी मी हळद टाकणार आहे. आता बघा आपला हा ओल्या नारळाचा रस छानपैकी तयार झालेला आहे. बघा कसा छान येलो कलर आला आहे याला. अशा प्रकारे ओल्या नारळाचा गोड रस तयार झालेला आहे. आता हे पहा, अशा प्रकारे आपल्या खापरोळ्या आणि नारळाचा रस तयार झालेला आहे. चला तर मग आपण याची टेस्ट करूया. वाव, किती छान आहेत.